हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बेसिक जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन शिकायचे आहेत। यामध्ये पहिली रचना आहे आपली टू कन्स्ट्रक्ट द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ गिव्हन लाइन सेगमेंट। तर यामध्ये आपल्याला दिलेल्या रेषेला आपल्याला लंबदुभाजक काढायचा आहे। यामध्ये उदाहरण दिलेलं आहे आपल्याला 5.2 सेमी लांबीचा रेघ AB काढून त्याचा लंबदुभाजक काढा। तर या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला 5.2 सेमी माप असलेला रेषाखंड काढायचा आहे। रेघ AB म्हणून आपण त्याला सेगमेंट AB लेंथ ऑफ सेगमेंट AB इज 5.2 सेंटीमीटर। तर यामध्ये माप घेत असताना आपल्याला शून्यापासून सुरुवात करायची आहे स्केलमध्ये 0 पासून। तर 5 आणि त्याच्या पुढे 2 रेषा 5.2। आता हे माप घेतल्यानंतर हा रेषाखंड आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्याला आपण नाव देऊ सेगमेंट AB। तर यामध्ये हा सेगमेंट AB काढल्यानंतर त्याचा आपल्याला लंबदुभाजक काढायचा आहे। तर लंबदुभाजक काढताना आपल्याला काय करायचं आहे, बायसेक्टर काढताना परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी त्यामध्ये जे त्याचे अंतबिंदू आहेत रेषाखंडाचे A आणि B यांच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे आपल्याला। म्हणजे AB मध्ये जे अंतर आहे 5.2 त्याच्या निम्मे जर म्हटलं तर 2.6 त्याच्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला घ्यायचं आहे। आणि म्हणून आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये दोघं बाजूला कंस आपल्याला करायचा आहे। दिलेला जो रेषाखंड आहे त्याचं माप किती आहे 5.2 सेंटीमीटर सेमी। आता याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे 2.6 पेक्षा अंदाजे आपण माप घेतोय बघा। मी कंपासमध्ये माप घेतलेलं आहे। हे AB च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आहे। A बिंदूवर मी अंतबिंदू जो आहे A रेषाखंड AB चा त्यावर मी कंपासचं पोलादी टोक ठेवलेलं आहे आणि पेन्सिल असलेलं टोक जे आहे ते दुसऱ्या बाजूला आहे। आता आपण वरती आणि खाली एक कंस करणार आहोत। तेच माप आपल्याला कायम ठेवायचं आहे आणि वर खाली कंस करायचा आहे बिंदू B पासून। तेच माप मी कायम ठेवलेलं आहे। आता B या टोकावर मी अंतबिंदू B या टोकावर काय केलेलं आहे, कंपासचं पोलादी टोक ठेवलेलं आहे आणि पेन्सिल असलेलं टोक जे आहे ते दुसऱ्या बाजूला आहे। आता आपल्याला तेच माप कायम ठेवलेलं आहे कंपासमध्ये। वरती आणि खाली अगोदर काढलेल्या कंसाला छेदणारा कंस आपल्याला काढायचा आहे। याप्रमाणे दोन कंस आपल्याला मिळतात वरती आणि खाली। त्या कंसांचे जे छेदनबिंदू आहेत ते छेदनबिंदू आपल्याला जोडून घ्यायचे आहेत एका रेषेने, आणि ती रेषा म्हणजेच काय, त्या दिलेल्या रेषाखंडाचा लंब दुभाजक आहे। बघा मित्रांनो, या प्रकारे आपण दिलेल्या रेषेचा लंबदुभाजक काढला। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दुसरं उदाहरण दिलेलं बघा, टू कन्स्ट्रक्ट द बायसेक्टर ऑफ एनी गिवन अँगल। दिलेल्या कोणाचा कोन दुभाजक काढणे। यामध्ये उदाहरण दिलेलं बघा, कोन 120 अंश मापाचा कोन PQR काढून त्याचा कोन दुभाजक काढा। तर 120 अंश मापाचा कोन PQR आपल्याला काढायचा आहे। अगोदर आपण त्यासाठी एक लाईन मारून घेऊ, त्याला नाव देऊ आपण QR। तर या QR काढल्यानंतर किती माप घ्यायचे आपल्याला कंपासमध्ये 120। तर 120 माप घेत असताना कोण माप जे आहे ते आपण QRच्या Q या बिंदूवर ठेवणार आहोत आणि 120 अंश मापाचा
कोन क्यू आर काढणार आहोत. बघा मित्रांनो, कोन पी क्यू आर आपण काढला 120 अंश मापाचा. आता या कोणाचा आपल्याला कोन दुभाजक काढायचा आहे. तर कोन दुभाजक काढताना आपल्याला काय करावं लागेल, तर दिलेल्या कोणाचा शिरोबिंदू कोणता आहे, कोन क्यू. कोन पी क्यू आरचा शिरोबिंदू सामायिक शिरोबिंदू म्हणून आपण बाजू पी क्यू आणि बाजू क्यू आरचा सामायिक शिरोबिंदू क्यू आहे. आणि म्हणून या क्यू बिंदूला आपल्याला इथं कोन दुभाजक काढायचं आहे. आता कोन दुभाजक काढायचं म्हणजे काय, तर दिलेल्या कोणाचे दोन समान कोणामध्ये विभागणी आपल्याला करून घ्यायची आहे. त्यासाठी कंपासचं जे टोक आहे हे आपल्याला क्यू बिंदूवर ठेवायचं आहे. आणि या क्यू बिंदूपासून बाजू क्यू आर आणि बाजू पी क्यूला छेदणारे कंस समान मापा यायचं आहे कंपासमध्ये आपल्याला, आणि दोघं बाजूला कंस करायचा आहे. बाजू क्यू आरला छेदणारा कंस काढला आपण आणि बाजू पी आरला छेदणारा कंस काढला. ठीक आहे. आता या दोन कंसांच्या छेदनबिंदू जिथं ते त्या रेषेला छेदतात ते बिंदू घेऊ आपण. बाजू क्यू आरला छेदलेला बिंदू आणि बाजू पी क्यूला छेदलेला बिंदू. आता या दोन छेदनबिंदूमधील अंतर आपल्याला मोजायचं आहे. बघा मित्रांनो, ठीक आहे, हे अंतर मोजलं आपण. आणि त्याच मापाने अंतर्भागात कोणाच्या अंतर्भागात आपल्याला कंस करायचा आहे. तेच माप आपण कायम ठेवणार आहोत आणि अंतर्भागात कंस करणार आहोत. या प्रकारे दोन कंस करायचे आहेत. ते दोघं कंस एकमेकांना छेदतात आणि नंतर त्या कंसाचा छेदनबिंदू आणि क्यू बिंदू आपल्याला जोडून घ्यायचा आहे. त्याला नाव देऊ आपण यस. किरण क्यू एस काढला. किरण क्यू एस हा कोन पी क्यू आरचा कोन दुभाजक आहे. या ठिकाणी जे दो कोन तयार होतात, कोन पी क्यू एस आणि कोन एस क्यू आर, हे दोन्ही समान मापाचे आहेत. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, इथं कोन पी क्यू आर याचं माप आहे 120 डिग्री. कोन पी क्यू एस याचं माप आहे 60 डिग्री आणि कोन एस क्यू आर याचं माप आहे 60 डिग्री. त्यानंतर आपल्याला तिसरी रचना बघायची मित्रांनो. दिलेल्या रेषे बाहेरील बिंदूतून रेषेला लंबरेषाखंड काढणे. टू कन्स्ट्रक्ट अ परपेंडिक्युलर लाईन टू अ लाईन ॲट अ गिवन पॉईंट ऑन इट. म्हणजे दिलेल्या रेषेवर एक बिंदू आपल्याला दिला असेल आणि त्या बिंदूतून आपल्याला लंबरेषाखंड काढायचा आहे. तर या ठिकाणी परपेंडिक्युलर लाईन काढताना सर्वात अगोदर आपण रेषाखंड काढून घेऊ दिलेल्या ठराविक मापाचा. त्यामध्ये समजा ए बी आपण घेतला 9 सेंटीमीटर माप असलेला. ठीक आहे. एक परपेंडिक्युलर एक लाईन काढून घेतली आपण, तिला नाव दिलं ए बी. आता या ए बी रेषेवर आपल्याला पी बिंदू घ्यायचा आहे. त्या पी बिंदूपासून आपल्याला परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे रेषा ए बीला. समजा पी बिंदू मी इथं घेतो आहे
ठीक आहे. आता या पी बिंदूपासून रेषा ए बीला आपल्याला लंबरेषाखंड काढण्यासाठी काय करावं लागेल, तर कंपासचं जे टोक आहे ते आपण पी बिंदूवर ठेवणार आहोत. या पी बिंदूपासून दोघं बाजूला छेदणारे कंस आपल्याला करायचे आहेत. या प्रकारे दोघं बाजूला कंस करून घेऊ आपण. आणि त्या दोन कंसांच्या अंतबिंदू कंसाचे छेदनबिंदू जे आहे त्यांच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे. वरती आणि खाली आपण कंस करणार आहोत. या प्रकारे इकडून पण तसंच आपल्याला कंस तेच माप कायम ठेवायचं आहे आणि त्या मापाचाच कंस काढायचा आहे. या प्रकारे. आणि हे जे कंसाचे छेदनबिंदू आहेत दोन बिंदू, ते दोन बिंदू आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. ते बिंदू आणि त्या कंसाचे दोन छेदनबिंदू हे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत एका रेषेमध्ये. या प्रकारे म्हणजे आपण दिलेल्या रेषेला लंब रेषाखंड काढला दिलेल्या बिंदूतून. या ठिकाणी होणारा जो कोन आहे हा 90 अंश मापाचा आहे आणि त्याला नाव देऊ आपण एम एन. एम एन ही काय, त्याची परपेंडिक्युलर लाईन. त्यानंतर चौथं उदाहरण बघा मित्रांनो आपल्याकडे. टू कन्स्ट्रक्ट अ परपेंडिक्युलर टू अ लाईन फ्रॉम अ पॉईंट आउटसाइड इट. दिलेल्या रेषेला रेषेबाहेरील बिंदूतून लंबरेषाखंड काढणे. आता या ठिकाणी एक रेषा आपण काढून घेऊ आणि या रेषेच्या बाहेर एक बिंदू घेणार आहोत. त्या बिंदूतून त्या रेषेला लंबरेषाखंड आपल्याला काढायचा आहे. या ठिकाणी दिलेली रेषा काढल्यानंतर त्या रेषेच्या बाहेर आपण एक बिंदू घेणार आहोत. त्या बिंदूला आपण नाव देऊ पी बिंदू. ठीक आहे. आता ही जी रेषा काढली तिला नाव देऊ आपण ए बी. या रेषेच्या बाहेर मी एक पी बिंदू घेतो आहे आणि या पी बिंदूतून आपल्याला लंबरेषाखंड काढायचा आहे. तर लंबरेषाखंड काढण्यासाठी सर्वात अगोदर मी काय करणार आहे, या पी बिंदूतून रेषा ए बीला छेदणारा कंस आपण काढणार आहोत. ठीक आहे. याप्रमाणे पी बिंदूतून रेषा ए बीला छेदणारा कंस करायचा आहे आपल्याला. आता हा जो कंस आहे हा ए बीला दोन ठिकाणी छेदतो आहे, बरोबर आहे, या ठिकाणी आणि या ठिकाणी. आता त्यांच्यातलं अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे. या छेदनबिंदूमधील अंतर आणि त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. हे एवढं अंतर आहे. तर त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे असं एवढं अंतर घेऊ आपण. आणि हे अंतर घेतल्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला कंस करायचा आहे. तेच अंतर कायम ठेवून इकडून आपल्याला कंस करायचा आहे या प्रकारे. ठीक आहे. ए पासून बी पर्यंतचा अंतर जे आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती आणि खाली आपण दोन कंस केलेले आहे. ए बिंदूवर टोक ठेवलं, पोलादी टोक, आणि कंस केला. नंतर बी बिंदूवर कंपासचा पोलादी टोक ठेवायचा आहे आणि तिथून दुसरा कंस करायचा आहे. आता हा जो कंसाचा छेदनबिंदू आहे आणि पी बिंदू
हे आपल्याला जोडून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला 5वी रचना शिकायची आहे. त्यामध्ये दिलेलं आहे दिलेल्या कोणाशी एकरूप कोन काढणे. टू कन्स्ट्रक्ट ॲन अँगल कॉन्ग्रुएंट टू द गिव्हन अँगल. आता एक अँगल आपल्याला दिलं असेल, त्याचं ठराविक माप आहे समजा, तर त्या अँगलशी एकरूप असलेला दुसरा अँगल आपल्याला काढायचा आहे. समजा त्याचं माप आपण 30 अंश घेऊ. याप्रमाणे दिलेल्या मापाचा कौन काढल्यानंतर त्याच्याशी कॉन्ग्रुएंट असलेला दुसरा कोन आपल्याला काढायचा आहे. याला नाव देऊ आपण अँगल PQR. आता याच्याशी एकरूप असलेला दुसरा कोन आपल्याला काढायचा आहे, कॉन्ग्रुएंट अँगल काढायचा आहे. त्यासाठी एक रेषाखंड काढून घेऊ आपण, त्याला नाव देऊ BC. ठीक आहे, कोण ABC काढायचा आपल्याला त्याच मापाचा. तर त्याच मापाचा कोन काढताना आपल्याला काय करायचं आहे, कोन Q आहे, कोन Q मधून बाजू PQ आणि बाजू PR छेदणारा एक कंस काढून घेऊ आपण याप्रमाणे. तेच माप कायम ठेवायचं आहे. B बिंदूवर पोलॅरिटी ठेवायचे कंपासचं आणि बाजू BC छेदणारा कंस काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. नंतर या कंस जिथं छेदतो बाजू QR आणि बाजू PQ ते माप आपल्याला कंपासमध्ये घेऊन घ्यायचं आहे. ठीक आहे, कंपासमध्ये माप मोजल्यानंतर तेच माप इथं ठेवायचं आहे आणि आपल्याला कंस काढायचा आहे. ते अगोदर काढलेल्या कंसाला छेदणारा कंस काढायचा आहे. आणि आता हा जो कंसाचा छेदनबिंदू आणि B बिंदू आपल्याला जोडून घ्यायचा आहे. याला A नाव देऊ आपण, म्हणजे रेषाखंड AB तयार झाला. याप्रमाणे कोन PQRशी एकरूप असलेला कोन ABC आपण काढला. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पुढची रचना बघायची आहे. बघा, रचनेमध्ये दिलेलं आहे टू कन्स्ट्रक्ट अ लाईन पॅरेलल टू द गिव्हन लाईन अँड पासिंग थ्रू अ गिव्हन पॉईंट आउटसाइड द लाईन. दिलेल्या रेषेला रेषेबाहेरील बिंदूतून समांतर रेषा काढणे. पॅरेलल लाईन काढायची आपल्याला. तर पॅरेलल लाईन काढण्यासाठी सर्वात अगोदर आपण एक रेषा काढून घेऊ आणि त्या रेषेच्या बाहेरील बिंदूतून आपल्याला समांतर रेषा काढायची आहे. तर समांतर रेषा काढताना आपल्याला काय करावं लागेल, सर्वात अगोदर आपण रेषा काढून घेऊ. ठीक आहे, याप्रमाणे या रेषेच्या बाहेर एक बिंदू घेऊ. त्या बिंदूला आपण P नाव देऊ. या P बिंदूतून
रेषा AB छेदणारे दोन कंस आपण काढणार आहोत। रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब रेषाखंड आपल्याला काढायचा आहे। पी बिंदूतून लंब रेषाखंड काढताना रेषा AB छेदणारे दोन कंस आपण काढणार आहोत याप्रमाणे। ठीक आहे, आणि या दोन कंसांच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला घ्यायचं आहे कंपासमध्ये आणि वरती आणि खाली आपल्याला कंस करायचा आहे। तेच अंतर कायम ठेवायचं आहे। परत तसंच कंस करायचं आहे आपल्याला वर आणि खाली। ठीक आहे, आता हे जे कंसाचे छेदनबिंदू आणि पी बिंदू जोडून घ्यायचं आहे आपल्याला। या प्रकारे आता पी बिंदूपासून रेषा AB समांतर असणारी रेषा आपल्याला काढायची आहे। आता आपण काय करणार आहोत, ही जी रेषा आहे तिला नाव देऊ आपण रेषा PQ। आता या PQ वर पी बिंदूतून लंब रेषाखंड आपल्याला काढायचा आहे। तर लंब रेषाखंड काढण्यासाठी पी बिंदूवर कंपासचं पोलादी टोक ठेवणार आहोत आपण आणि दोघं बाजूला छेदणारे दोन कंस आपण करणार आहोत। ठराविक माप घ्यायचं आहे आपल्याला कंपासमध्ये। ठीक आहे, या प्रकारे दोन कंस झाले, त्यांच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपल्या कंपासमध्ये घ्यायचं आहे। ठीक आहे, आणि या बाजूला कंस करायचा आहे। तेच अंतर कायम ठेवून इकडून पण तसाच कंस आपल्याला करायचा आहे। आता हा कंसाचा छेदनबिंदू आणि हा पी बिंदू आपल्याला जोडून घ्यायचा आहे। या प्रकारे रेषा AB छेदणारी रेषा AB पॅरलल लाईन आपण काढली, तिला नाव देऊ आपण रेषा PS। ही झाली मेथड फर्स्ट।